साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। गोविंद श्री मंगल कार्यालय येथे सखी इव्हेंट आयोजित उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून सौ वैशाली गुण। सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी आत्मनिर्भर व्हायला पाहिजे। सर्व क्षेत्रात महिला पुढे आहेत। कोविड काळ हा प्रत्येकाला अनेक त्रासातून घेऊन गेला। उद्योगधंदे बंद पडले, खूप जणांच्या नोकऱ्या गेल्या। अशा परिस्थितीमध्ये महिलांनी एकत्रित येऊन आजचा हा प्रदर्शन भरवला आहे। उद्योजिका म्हणून तुमचा हा प्रयत्न यशस्वी होईल यात तीळ मात्र शंका नाही। महिलांनी भरवलेले प्रदर्शन सोलापूरच्या न होणाऱ्या गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर छोटा मिनी गड्डा म्हणूनच महिला येथे खरेदीचा अनुभव घेतील। संक्रांत सण हा खूप मोठा सण आहे। या धर्तीवर हे प्रदर्शन महिलांना व्यवसाय वाढीसाठी आणि महिलांना खरेदीसाठी एक आनंदाची पर्वणी ठरेल। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते। महिलांचा हा स्टॉल 11, 12, 13 जानेवारी 2021 पर्यंत गोविंद श्री मंगल कार्यालय येथे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत महिलांना खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले। पण खरं तर तुम्ही सगळ्या उद्योजिका आहात आणि ही बोलण्यापेक्षा मला वाटतं मला पण उत्सुकता आहे की आतमध्ये येऊन माझ्या सगळ्या मैत्रिणींनी आणि माझ्या सगळ्या गुरुदादा आहे, इथं सगळ्यात परिचित चेहरे आहेत, माझे गुरुवरी आहेत मेहता सर। खूप आनंद होतो आपल्या शाळेतल्या शिक्षकांना जेव्हा आपण भेटतो आणि ज्यांच्या पाठीमागे आई वडिलांचा आणि गुरुचा हात असतो। म्हणजे खरं तर तो माणूस कधीच आयुष्यामध्ये मागे राहत नाही। तुम्ही खऱ्या अर्थाने उद्योजिका म्हणून पुढे येताय। यश मेहता आणि प्रिया मेहता या दोघांनी तुम्हाला एक सन्मान प्रतिष्ठा मिळवून सोलापुरातले उंच भरारी तुम्ही भविष्यात घ्यावी म्हणून या मेळ्याचं आयोजन केलेलं आहे। ऑनलाईन शॉपिंग आपण बऱ्याचदा करतो, पण त्याच्यात नंतर येणारे प्रॉडक्ट आणि त्याच्यात झालेली फसवणूक आपण बघतो। तर खरं तर पंतप्रधानांनी सांगितलंय की आत्मनिर्भर व्हायला पाहिजे। मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर जर व्हायचं असेल आपल्याला तर छोट्या छोट्या उद्योगातनं पुढे आलं पाहिजे। मी माझाच एक उदाहरण तुम्हाला सांगते। मी सुद्धा उच्च शिक्षित जरी असले तरी महाराष्ट्रातली पहिली महिला स्कूल बस चालक म्हणून 2007 ते 2009 सोलापुरात काम केलं। पण वैशिष्ट्य असं आहे, सिंधुताई सपकाळ नेहमी म्हणतात की महाराष्ट्रात मेल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत, तशीच खरी शोकांतिका आहे। पण मला असं वाटतं हे चित्र आपण पुसून टाकू आणि सोलापुरात जिवंत असताना आम्ही एक वारसा घेऊन जातो एक उद्योजिका म्हणून। हा एक म्हणजे खरी पायाभरणी आता आपण करतोय। मला असं वाटतं महिला आमच्याकडे खूप अशा महिलांच्या विषयावर काम करताना येतात। काही महिला माझ्याकडे आला, त्यांच्याकडे कुठलंही कौशल्य नव्हतं, शिक्षण नव्हतं। अशा महिलांना घेऊन काय करायचं असा विचार समोर आल्यानंतर मी त्या महिलांना एकत्रित करून गेल्या 6 ते 7 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातल्या महिला मूर्तिकारांचा एक ग्रुप निर्माण केला। तो ग्रुप मधुर सोलापूरकर या नावाने काम करतोय। खूप शांतपणे एका कोपऱ्यामध्ये आमचं काम चालू आहे। ते मधुर सोलापूरकर संस्था काय करते तर मातीचे गणपती बनवते। आपण आता बऱ्याच पोल्युशनामधून जात आहोत, पाणी गढूळ होतंय, हवा सगळ्याच गोष्टी प्रदूषित झाल्यात। तर त्या महिला मूर्तिकार वर्षभरातनं 3 महिने ते काम करतात। हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन। सोलापूर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी सेनेचे युवा नेते अमोलबापू शिंदे यांच्या निवडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक देवेंद्र कोठे, नगरसेविका सारिका सुसे, नगरसेविका मंदाकिनी पवार आणि मंगळवेढा तालीम संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते।